ठाणेच्या मेट्रोची चाचणी ही पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठाण्याच्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि आता लवकरात लवकर या मेट्रोचं काम, या मार्गाचं काम हे पूर्ण करून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करू असं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत या मेट्रोची चाचणी झाली आहे। गायमुख स्थानकावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते, ज्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी उपस्थित होते। ठाणेकरांची सातत्याने तक्रार होती की वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते आणि या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी या मेट्रोच्या मार्गिकेचा विचार मांडण्यात आला, प्रस्ताव करण्यात आला आणि आज या मेट्रोची चाचणी ही पूर्ण होतीये। ठाणे ते वडाळा मार्गिकेवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत घोडबंदर ते गायमुख ते विजय गार्डन या 4 किलोमीटर अंतरासाठी या मेट्रो मार्गिकेची चाचणी झाली आहे। तर ठाणे शहरात वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पाची उभारणी ठाणे शहरात सध्या सुरू आहे। मेट्रो मार्गिकेच्या कासारवडवली घाटकोपर वडाळा या मेट्रो 4 आणि कासारवडवली स्थानकाला जोडून कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A असा प्रकल्प हा केला गेलाय। तर या मार्गाची चाचणी ही पूर्ण झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, अखेर ठाणेकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। ठाणे मेट्रो मार्गिकेची चाचणी आज पूर्ण झालेली आहे, काय अधिक माहिती? अंकिता, ठाणेकरांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि याच मेट्रो मार्गिका ज्या बनताना पाहत होते 7 वर्ष, गेले 6 ते 7 वर्ष, त्याच मेट्रो मार्गिकेवरून आता प्रत्यक्ष मेट्रो धावताना ठाणेकरांना पाहायला मिळते। मेट्रोची चाचणी जरी असली तरी सुद्धा डिसेंबर अखेरपर्यंत ही मेट्रो गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत धावणार आहे आणि एक थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 2026 पर्यंत काही प्रमाणात टप्पा जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि 2027 अखेर हा संपूर्ण पट्टा म्हणजे 35 ते 38 किलोमीटरचा 58 किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा जो आहे तो पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंतचा सर्वात लांबीचा हा टप्पा असणार आहे, म्हणजे गायमुख ते वडाळा आणि वडाळा ते CSMT असा हा टप्पा असणार आहे आणि या सगळ्याची प्रतीक्षा जी आहे ती ठाणेकर करत आहेत। कारण अनेक वर्ष फक्त ठाणेकरांना या घोडबंदरवरून जाताना हे फक्त पिलर्स उभे राहिलेले दिसत होते, त्यावरती काम सुरू असलेले दिसत होतं। मात्र आता प्रत्यक्षात याची चाचणी होताना देखील ठाणेकर पाहत आहेत आणि खरंच दिलासादायक ही बाब आहे। कारण ह्याच मार्गावरती या घोडबंदर मार्गाचे जे आता पहिला टप्पा जो सुरू होणार आहे याच टप्प्यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीला सामना जो आहे तो ठाणेकरांना करावा लागतो आणि आपण या ठिकाणी पाहतोय की समोर ज्या इमारती आहेत या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात ठाणेकर जे घोडबंदरवासी आहेत ते राहत असतात आणि यांची कुठेतरी प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आता या वाहतूक कोंडीचा सामना न करता या मेट्रोच्या माध्यमातून ते आता प्रवास करणार आहेत आणि 2025 अखेर 10 मेट्रो मार्गिकांचा टप्पा जो आहे तो पूर्ण होईल आणि यानंतर ठाणेकरांच्या सेवेसाठी ही मेट्रो मार्गिका जी आहे ती उतरणार आहे। एकूणच 13 लाख प्रवासी जे आहेत ते वार्षिक या संपूर्ण मेट्रोमधून प्रवास करतील अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो MMRDAचा आहे। त्यामुळे ही मार्गिका सुरू झाल्यानंतर किंवा हा संपूर्ण टप्पा सुरू झाल्यानंतर कुठेतरी ठाणेकर जे आहेत ते या वाहतूक कोंडीतून सुटकेचा निश्वास सोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कुणाल, जसं तुम्ही म्हणालात की ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, मात्र या मेट्रोचा मार्ग कशा पद्धतीनं निर्णय घेण्यात आला, कशा पद्धतीने याची आखणी करण्यात आली जेणेकरून ठाणेकरांची जी सातत्यानं वाहतूक कोंडीची तक्रार होती ती आता काही प्रमाणात कमी होईल? अंकिता, सुरुवातीला हा जो मेट्रो प्रकल्प 4 आहे हा 4 मेट्रो प्रकल्प हा फक्त कासारवडवलीपर्यंतच मर्यादित होता। मात्र त्याच्यानंतर 4A हा आखण्यात आला आणि तो आता गायमुखपर्यंत आलेला आहे। गायमुख हा
ठाणे आणि अहमदाबाद मार्गावरील एक महत्त्वाचं जंक्शन आहे, ज्या ठिकाणाहून अनेक अवजड वाहतूक ये जा करत असते आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत असते आणि याचमुळे हा 4A जो प्रकल्प आहे तो पुढे म्हणजे 2.83 किलोमीटरचा हा टप्पा वाढवण्यात आला आणि आता हा गायमुख ते वडाळा आणि वडाळा ते CSMT असा हा संपूर्ण टप्पा असणार आहे, जेणेकरून गायमुखवरून जो निघालेला ठाणेकर आहे तो थेट वडाळा आणि वडाळ्यावरून CSMTला पोहोचू शकेल, जेणेकरून त्याला या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, कारण रोज 3 ते 4 तास या वाहतूक कोंडीमध्ये प्रवास करून ठाणेकर वैतागलेला आहे आणि याच ठाणेकरांसाठी विशेषतः घोडबंदरवासियांसाठी हा जो मेट्रोचा टप्पा आहे तो पूर्ण करण्याचा मानस जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषतः याकडेच लक्ष दिलेलं आहे की वाहतूक कोंडीमध्ये त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांना कुठेतरी दिलासा मिळावा, यासाठी हे काम जे आहे ते टप्प्याटप्प्याने लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस आमचा असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. अंकिता. निश्चित आज या मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे, पण मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय की हे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत नेमकी कधीपर्यंत दाखल होईल. कुणाला मेट्रो 4 आणि 4A ही प्रवाशांच्या सेवेत कधीपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे? अंकिता, 4 आणि 4 मेट्रो जी मार्गिका आहे यातील 10 पहिले मेट्रोचे जे स्थानकं आहेत म्हणजेच गायमुख ते कॅडबरी जंक्शन ही या 2025च्या डिसेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 2026ला काही प्रमाणात म्हणजे पुढचे जे टप्पे आहेत 21 जे स्थानकं आहेत गायमुख ते पुढची जी टप्पे आहेत तिथपर्यंत देखील हा जो मार्गिकांचा टप्पा आहे तो पूर्ण होऊ शकतो 2026ला. मात्र 2027 पर्यंत हा संपूर्ण मेट्रो प्रकल्प जो आहे तो पूर्ण करण्याचा मानस आहे. 16,000 कोटींची या ठिकाणी संपूर्णतः पैसे जे आहेत ते खर्च करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वाधिक मोठा एक अडचण होती ती म्हणजे या मेट्रोला डेपो मिळण्याची. मोगरपाडा या ठिकाणी याआधी देखील आंदोलनं झालेली पाहायला मिळाली, त्या ठिकाणी मेट्रोची डेपो नको अशा प्रकारे देखील तिथल्या गावकऱ्यांचे म्हणणं होतं. मात्र ती जी देखील जागा आता मेट्रो 4A आणि 11 आणि 10 या मेट्रो मार्गिकांसाठी मिळालेली आहे. त्यामुळे सर्व अडचणी आता दूर झालेल्या आहेत. त्यामुळे 2027 अखेर टप्प्याटप्प्याने ही संपूर्ण मेट्रो मार्गिका जी आहे त्यामुळे एकंदरीतच आता ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत कधीपर्यंत येणार याकडे सगळ्याच ठाणेकरांचं लक्ष लागलंय. तुर्तास धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ठाणे मेट्रोची चाचणी ही पूर्ण झालेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे यांच्याकडून. अमेय, आपण पाहतोय की मेट्रो प्रकल्प 4 आणि 4A ची चाचणी पूर्ण झालेली आहे, काय अधिक तपशील? हो, आपण जर का हा मार्ग पाहिला तर हा गायमुख म्हणजे जे घोडबंदर रोडवर येतं आणि वडाळा हे जे पूर्व मुंबईतलं स्थळ आहे असा हा रूट आहे. आणि हा मार्ग कसा जातो तर हा गायमुखवरून कॅडबरी जंक्शन पुढे 3 हात नाका आणि तिथून जो लाल बहादूर शास्त्री मार्ग सुरू होतो म्हणजे जो पूर्ण मुलुंड वेस्ट, भांडूप वेस्ट, कांजूरमार्ग वेस्ट, विक्रोळी वेस्ट आणि मग घाटकोपरून तो बाहेर पडतो इस्टर्न हायवेला, तो वडाळ्याला जातो. आणि जसं आपले प्रतिनिधी कोणाला आपल्याला सांगत होते की वडाळ्याहून अजून एक प्रकल्प प्रस्तावित आहे, त्याला कॅबिनेटची मान्यता देखील मिळालेली आहे आणि हा प्रकल्प असणार आहे वडाळा ते CST. याच्यातला 80% भाग जो आहे म्हणजे 80% टप्पा या वडाळा CST मेट्रोचा हा भूमिगत असणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या 6 ते 7 वर्षात गायमुखला राहणारा व्यक्ती असेल किंवा कासारवडवली किंवा 3 हात नाका ठाण्यातल्या व्यक्तीला फक्त एक मेट्रो बदलून थेट CSMT गेटवे ऑफ इंडिया हे गाठता येणार आहे. ह्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आहे की आपण बघतोय की आता येत्या 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3चं सुद्धा उद्घाटन होणार आहे. तर ही वडाळा CST मेट्रो झाल्यावर ती जी मेट्रो 3 आहे जी पश्चिम उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडते ती देखील CSTला जोडण्यात येणार आहे. आणि हे सगळं आपल्या प्रेक्षकांना सांगायचं कारण असं की हे जे सगळे मेट्रो टप्पे आहेत ते एकमेकांना इंटरकनेक्टिंग करण्याचा हा मोठा प्लॅन आहे. अर्थात ठाणे मेट्रो 4 ही पुढच्या 1.5-2 वर्षात पूर्ण टप्पा सुरू होईल. मात्र सरकारचा जो प्लॅन आहे की पूर्ण ज्याला आपण इंग्रजीमध्ये लूप म्हणतो किंवा सर्कल म्हणतो, तर पूर्ण मुंबईला लूप करणारी किंवा एक वर्तुळाकाराची मेट्रो सरकारला करायची आहे, जेणेकरून जे वाहन चालक आहेत म्हणजे एकतर जे खासगी आपल्या स्वतःच्या कारनी प्रवास करतात किंवा ओला उबरनी प्रवास करतात किंवा BST लोकल ट्रेननी प्रवास करतात, ह्या कुठेही जायचं असेल तर मेट्रो घेता यावी. आणि हे स्वप्न, संपूर्ण स्वप्न, सर्व मेट्रो मार्ग सुरू व्हायला किमान अजून 4 ते 5 वर्ष लागण्याची शक्यता आहे. निश्चित. अमेय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.